चिमुकल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिक्षकांचा कामचुकारपणा जो आहे तो समोर आलेला आहे। मी सध्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद माड शाळेमध्ये आहे। इथली कारभाडी पाड्यावरची ही जिल्हा परिषदची शाळा आहे। खरं तर 4थी पर्यंतची ही शाळा आहे। मात्र ही शाळेची आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर 3 वाजेला शिक्षक जे त्या ठिकाणून पसार होत असतात। कामचुकारपणा करत शिक्षक जे त्या ठिकाणी सकाळी येतात, मात्र दुपारून शाळेला कुलूप लावून विद्यार्थ्यांना तसंच सोडून हे शिक्षक जे ते निघून जात असल्याची परिस्थिती आहे। अनेक विद्यार्थी खेड्यापाड्यावरने या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात, मात्र शिक्षकांचं जे ते कर्तव्य आहे ते पार पाडत नसल्याचे या ठिकाणी दिसून येते। तर दुसरीकडे 3 शिक्षक या शाळेवर रुजू आहेत, मात्र त्यापैकी कधीतरी 1 शिक्षक येतो, 2 शिक्षक येतात। तर नव्याने रुजू झालेले शिक्षक देखील या ठिकाणी अद्यापही पोहोचलेले नाही आणि 3 वाजेतच शाळा जी ते बंद करून शिक्षक जे ते आपल्या गावी निघून जात असते। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, आपण जाणून घेऊयात या कोणत्या वाजेपर्यंत यापूर्वी मास्तर राहिला? 3 वाजता जातोय त्याला. कोणत्या वाजता हो त्याला? 9 वाजता. 9 वाजताला शाळा उघडते हो. आणि किती वाजेला शिक्षक शाळा बंद करतात? 3 वाजता. 3 वाजता। तर आपण बघू शकतो ग्रामस्थांनी जे सांगितलंय 3 वाजेपर्यंत जे शिक्षक जे ते या ठिकाणी येत असतात। खरं तर 5 वाजेपर्यंत शाळा जी ती चालू असली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काम 5 वाजेपर्यंत चालू असलं पाहिजे। मात्र प्रत्यक्षात जे शिक्षक आहेत ते शिक्षक या ठिकाणी आपल्या वैयक्तिक कामानिमित्तानं 3 वाजेला शाळेला कुलूप लावून निघून जात असल्याची भीषण परिस्थिती जी ती या भागांमध्ये आहे। तर लवकरात लवकर शिक्षण विभागाने या कामचुकार शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी जी ती ग्रामस्थांच्या वतीने आता करण्यात येत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।